शेकडो लोकांचा बळी घेतलेल्या अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली आहे। कामाचा स्टार्टर आता पडलेला आहे, मात्र तेव्हापासूनच काही लोकांना पोटामध्ये कळा यायला सुरुवात झाली आहे। हे नेमकं कशामुळे होतंय, का होतंय आणि यावरती उपाय काय आहे, याच गोष्टीचा आपण आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके। तुम्ही पाहत आहात सखोल बिनधास्त स्पष्ट म्हणजेच द अहिल्यानगर। आज आपण महत्त्वाच्या विषयाला हात घालतोय, तो म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय अहिल्यानगर मनमाड महामार्ग। नगर मनमाड रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे काम सुरू होताच अनेक दुःखी लोकांना पोटाचा त्रास सुरू होऊ लागला। गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्त्याचं काम रखडलेलं होतं। कधी प्रशासकीय लाल फितीमध्ये तर कधी राजकीय पुढारी मंडळींच्या टक्केवारीमध्ये हे काम रखडत होतं। या ठिकाणचे जे ठेकेदार आहेत ते देखील बऱ्याचदा वैतागून पलायन करत होते, अशा बातम्याही चर्चेत होत्या। त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता होत नव्हता। ही बाब लक्षात आल्यानंतर गेल्या वर्षी खासदार निलेश लंके यांनी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांची भेट घेतली। या रस्त्यासाठीचा प्रस्ताव देखील त्यांना जाहीर केला। नवीन निविदा काढावी, नवीन ठेकेदार नेमावेत आणि पूर्ण क्षमतेनं चांगल्या पद्धतीनं भरघोस निधी देऊन आपण नगर मनमाड रस्ता हा पुन्हा सुरू करावा, अशी आग्रही मागणी धरली होती। खासदार निलेश लंके एवढ्यावरतीच राहिले नाही, तर खासदार निलेश लंके यांनी 11 जुलै 2025 रोजी याच रस्त्यासाठी आमरण उपोषण देखील छेडलं होतं। आमरण उपोषण करत असताना जोपर्यंत प्रत्यक्षात नगर मनमाड रस्त्याचं काम करणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पावित्र्य त्यांनी घेतला होता। आणि काम सुरूही झालं आणि त्यानंतरच खासदार लंके यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं। खासदार लंके यांची कर्तव्यनिष्ठता आणि कामाचा जो पाठपुरावा करण्याचा झपाटा आहे, याचंच फलित म्हणून हा रस्ता आता सुरू झालेला आहे। आणि खासदार लंके देखील सातत्यानं सांगतात की या रस्त्याचं काम मी सुरू केलंय आणि या रस्त्याचं काम पूर्ण देखील मीच करणार, म्हणजे माझ्याच कार्यकाळामध्ये नगर मनमाड हा रस्ता पूर्ण होणार। आणि याच ठिकाणी ही गोष्ट अडते। नगर मनमाड रस्ता हा जर निलेश लंके यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाला तर याचं सगळं क्रेडिट निलेश लंकेंना जाणार, हे लक्षात येताच त्यांच्या जीवाचा तिळपापड होतोय। त्यामुळेच वेगवेगळ्या पद्धतीनं या नगर मनमाड रस्त्याबद्दल बोललं जात आहे। काही स्वयंघोषित पत्रकारांना हाताशी धरून वेगवेगळ्या चर्चा रंगवल्या जात आहेत आणि त्या सोशल मीडियावरती देखील टाकल्या जात आहेत। या ठिकाणी मग जनता प्रश्न उपस्थित करते की जर खासदार निलेश लंके त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या पद्धतीने या रस्त्याचं काम सुरू करतायत, तर तुम्ही जेव्हा खासदार होता तेव्हा हा रस्ता का केला नाही? तर दुसरीकडे म्हणणारे म्हणतात की हा रस्ता आता कुंभमेळ्यासाठी केलाय, मात्र गेल्या 10 वर्षापासून या रस्त्यावरून जाणारे जे प्रवासी आहेत, जे अपघाताला बळी ठरलेले आहेत, ज्यांना या ठिकाणी अपघातामध्ये अपंगत्व आलेलं आहे, त्या मंडळीची यामध्ये काय चूक होती? ज्या माता भगिनींनी त्यांचं कुंकू पुसलेलं आहे, ज्यांचा आयुष्यभरासाठी एखादा अवयव निकामा झालेला आहे, त्या लोकांची यामध्ये काय चूक होती? आणि जर कुंभमेळा नसता तर मग नगर मनमाड रस्ता केला नसता का, हा देखील सवाल उपस्थित राहतो। डिसेंबर 2022 ला निलेश लंके यांनी नगर पाथर्डी रस्त्यासाठी उपोषण सुरू केलं आणि तो रस्ता त्यांच्या यश म्हणून या ठिकाणी तो रस्ताही पूर्ण झाला। 11 जुलैला खासदार निलेश लंके यांनी नगर मनमाड रस्त्यासाठी उपोषण सुरू केलं आणि त्यानंतर प्रत्यक्षात नगर मनमाड रस्त्याचं देखील काम सुरू झालं। खासदार असताना देखील उपोषण करणारा क्वचित हा पहिलाच नेता असेल। मात्र जनतेच्या प्रश्नासाठी आणि जनतेच्या सोयीसाठी या ठिकाणी लोकनेता म्हणून खासदार निलेश लंके यांची एक वेगळी ओळख आहे आणि तीच जपण्याचं ते नेहमीच प्रयत्न करत असतात। जे विखे सत्तेत होते तेव्हा त्यांनी हा रस्ता केला नाही, मात्र आता निलेश लंके यांनी पाठपुरावा करून श्रेय कोणाला मिळणार, ही चर्चा आता प्रत्येकामध्ये रंगू लागली आहे। मात्र महत्त्वाचे काही प्रश्न आहेत, त्यावरती नजर टाकणं फार महत्त्वाचं आहे। हा रस्ता फक्त कुंभमेळ्यासाठी झाला का? हा रस्ता जनतेसाठी किंवा प्रवाशांसाठी नाही का? हा रस्ता जर निलेश लंके यांच्या पाठपुराव्याने झाला असेल तर मग पोटदुखीचं कारण काय? जनतेसाठी, प्रवाशांसाठी आणि अपघात मुक्तीसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे। तो कोणी केला, कसा केला, कशासाठी केला, यावरती कुठलंही राजकारण होऊ नये। हा रस्ता लोकांसाठी होतोय, लोकांच्या कल्याणासाठी होतोय आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता आता तयार होतोय, हे फार महत्त्वाचं आहे। जो काम करतो त्याचं काम बोलतं, त्यामुळे कोणाच्याही छातीत दुखू नये, हे महत्त्वाचं आहे। रस्ता आता सुरू झाला, तो आता थांबणार नाहीये। हा रस्ता खासदार निलेश लंके यांनीच केलाय, हे देखील सूर्यप्रकाशा इतकंच स्वच्छ आणि स्पष्ट आहे।
त्यामुळे पोटदुखी आणि द्वेषाचं मुडदूस झालेल्या लोकांनी विकासाच्या कोळ्या उन्हामध्ये रोज थोडं बसत जावं, जेणेकरून पोटदुखी आणि मुडदूसचा त्रास थोडा कमी होईल आणि लोकांच्या कल्याणाचा विचार आपल्या डोक्यात आणि आपल्या मनात येईल. नगर मनमाड रस्त्याचा जो काम आहे त्याची वाट आता मोकळी झालेली आहे. त्यामुळे हा रस्ता अत्यंत सुसाटपणे पूर्ण होईल. लवकरात लवकर हा रस्ता भाविकांना उपलब्ध व्हावा हीच इच्छा आहे. तुर्तास मी इथेच थांबतेय. पुन्हा नवीन विषयासाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा दाहिला नगर. धन्यवाद.